शिवराय मित्रांनो, आज आहे बुधवार 16 जुलै 2025. तर स्वागत करत आहे आजच्या व्लॉग मध्ये. तर पाहूया आज काय अनुभव भेटतो आणि काय कसं आपलं अर्निंग होत आहे. आज लगातार 2 दिवस आपलं चांगलं अर्निंग झालं, 2-2 हजार रुपये. तर आज पाहू आपलं अर्निंग कसं होत आहे. आणि गाड्या पण पकडापकडीचा काहीतरी इश्यू चालू आहे, म्हणजे गाड्या बंद आहेत की चालू आहेत. पाहूया आज जर आडवाडवी झाली कुठं तर आपण पण गाडी बंद करणार आहोत. तर आपण आता निघूया आणि पाहूया कसा बिझनेस होतोय आपला. तर मित्रांनो, आपण आलतो भोसरीमध्ये 131 रुपयाची ओला बुकिंग घेऊन. तर सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपली पहिली बुकिंग कंप्लीट झालेली आहे. आता इथून आपल्याला पाहूया, आता सीएनजी भरायचं आहे. सीएनजी भरण्यासाठी आपण इंद्रायणीकडे जाऊ थोडं आणि आपल्या तिथून बुकिंग पण पडेल. तर ठीक आहे, जाऊया आपण इंद्रायणीकडे. तर मित्रांनो, आपण इंद्रायणीच्या सीएनजी पंपापाशी आलो आणि आपल्याला पंपाच्या अगोदरची बुकिंग वाढली वगैरेला जाधववाडी सीएनजी पंपा बसली होती. तर तिथे त्यांना ड्रॉप केलं. त्यांचं झालं बिल 157 रुपये. आणि आपल्याला सीएनजी भरण्यासाठी आपण आलो आणि सीएनजी भरला तिथं जाधववाडीत लगेच. आणि सीएनजी पंपाने 90 रुपयाची अजून एक ओलाला बुकिंग घेतली साने चौकापटली. तर ओलाची बुकिंग ती पण कम्प्लीट केली. आता आपल्याला गॅरेजला जायचंय मित्रांनो. थोडंसं लायनरचा इश्यू आहे वाटतंय, कारण की थोडंसं जॅम होतंय राईट साईडचं टायर. तर जाऊया आपण, इथं गॅरेज पण जवळ आहे. तर पाहूया काय प्रॉब्लेम आहे ते. तर मित्रांनो, गॅरेजवर आलोत आपण आणि त्याला दाखवलं तर तो म्हटला काहीच इश्यू नाहीये, लायनर पण चांगले आहेत आणि ड्रम पण गेलेला नाही म्हटला. तर तो म्हणला सिलेंडरचा इश्यू असेल. आता सिलेंडर नाही म्हटला माझ्याकडे, तो अवेलेबल नाहीये. तर आल्यानंतर मी तुला कॉल करतो आणि ये लगेच मग. बहुतेक सिलेंडरचा इश्यू असेल. तर ठीक आहे, मी तिथून लगेच रिव्हर रेसिडेन्सीची एक बुकिंग घेतली 70 रुपयाची लोकल उबेरला आणि ती पूर्ण केली. आता दुपारची 1 वाजली. आता आपण जेवण करून घेऊया आणि पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो, आपल्याला रिव्हर रेसिडेन्सी पाशी जेवण केलं आणि लगेच बुकिंग वाढली आपल्याला मित्रांनो. ओलाला मांजरी बुद्रुक म्हणून आलती, पण ती बुकिंग होती लोणी काळभोरची. ती झाली 620 रुपये मित्रांनो. 37 किलोमीटर होते मित्रांनो. बिल कसं दिलं कमेंट मध्ये सांगा. 37 किलोमीटरला 620 रुपये बिल दिलं. आणि तिथं गेल्याच्या नंतर लगेच वेटिंगला उबेरला वाढली हडपसरची, जी की होती यमनोरा टाउन पार्क. तर त्यांना तिथं ड्रॉप केलं. ते झाले 190 रुपये. तर लोणी काळभोरला जाण्यासाठी 1.5 तास लागला मित्रांनो. आणि तिथून लोणी काळभोरला यायला परत अर्धा तास गेला. आणि तिथे एक 5 मिनिट पण थांबलो नसल. आपण ओलाला केलं ओटू आणि गोटूला डायरेक्ट वाढली हिंजवडी फेज 1. हिंजवडी फेज 1 झाली मित्रांनो 462 रुपयाची. ती होती 27 किलोमीटर. तर ते पण सांगा, 27 किलोमीटर 462 रुपये बरोबर आहे का. तर आपण आता आहोत हिंजवडीमध्ये. आता वाढलेले आहेत 5. तर आपण 1 ते 5 म्हणजे 4 तास बरोबर लगातार गाडी चालवली आणि आपला मस्त राऊंड झालेला आहे. ते 620, परत ते 190 आणि आता 462 मस्त राऊंड झालेला आहे. तर 5 वाजले. आपण 10 मिनिट रेस्ट करूया, कारण की टायर पण थोडस गरम होत आहे. आणि गाडीचा नाही इश्यू काही, पण टायरचा थोडासा इश्यू आहे. तर पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते फेज 1 वरून. आपण हिंजवडी फेज वरून गोविंद गार्डनला आलतो 151 रुपयाची ओलाला बुकिंग घेऊन. आणि 2 मिनिट थांबल्यानंतर लगेच वाढली आपल्याला मासुळकर कॉलनी, नेहरू नगर पाशी आहे. तर तिथली वाढली 106 रुपयाची होती ती ओलाला. तर त्यांनी मुलीला हॉस्पिटलला आणलं होतं. तर ते हॉस्पिटल बंद होतं. ते म्हटले मला परत तिथंच सोडा. तर त्यांना परत तिथंच सोडलेलं आहे. त्या बिल्डिंग कशी आहे, किंगस्टन ॲव्हेन्यू कशी आहे आता गोविंद गार्डनच्या अपोजिट साईडला. तर पाहू आता आपण घराकडली बुकिंग. आता वाढलेली आहे 6:30 वाजलेली आहे. तर बघू आता घराकडली बुकिंग. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाढले आहेत आता 8:30. आपण तर मित्रांनो, संध्याकाळचे 8:30 वाजले आहेत. आपण आलेलो आहोत मोशीमध्ये. तर आपण पिंपरी चौदावर गोविंद गार्डन पासून आपल्याला बुकिंग नाही वाढली, मग आपण पिंपरीमध्ये आलो.
आणि पिंपरीमधून मेट्रो स्टेशन आपल्याला डायरेक्ट मोशी ट्रिपवाडी 165 रुपयाची. तर आता आपण मोशीमध्ये आलेलो आहोत घरी. तरी आजचा बिझनेस हा ओलाने भरपूर दिलेला आहे. काल उबेरने दिलता, आज ओलाने दिलेला आहे. तर दाखवतो मी आज किती टोटल झाला आणि ओलाने किती बुकिंग दिली आणि किती अर्निंग ओलाने दिलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट, शुभरात्री.